थेट आपण जातोय नाशिकमध्ये, कारण काल तिथे प्रचंड मोठा तणाव झालेला आहे। सातपीर बाबा दर्ग्याच्या अतिक्रमण काढण्याच्या अफवेतून शहरात तणाव निर्माण झाला। संपूर्ण पखाल रोड परिसरामध्ये वीज पुरवठा अचानक खंडित झाला आणि त्यामुळे रात्रीतून दर्ग्यावरील अतिक्रमण काढलं जातंय अशी अफवा पसरली। यावेळी जमावानं तुंबळ दगडफेक केली आहे। पोलिसांवर सुद्धा दगडफेक झाली आहे। प्रत्युत्तरामध्ये पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। काठेगल्ली सिग्नल ते पखाल रोड या भागामध्ये रस्त्यावरती दगडांचा ठिकठिकाणी अगदी खच पडला होता। मध्यरात्री 1च्या सुमारास जमावाला नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलेलं आहे, पण या दगडफेकीमध्ये 5 ते 6 पोलिसांना किरकोळ दुखापत झाली आहे। रात्री उशिरापर्यंत पखाल रोड भागामध्ये शोध मोहीम राबवून दगडफेक करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला गेला। ही दोन दृश्य आपण पाहतोय। रात्रीचा तणाव कसा होता, पोलिसांवरती कशा प्रकारे जमावाकडून दगडफेक केली जात होती, हे या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय। तर दुसरीकडे सध्याची दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये सध्या सकाळी सुद्धा तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांचा कडक बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये।